म्हणजे पार्थ पवार यांच्या या कंपनीला पुण्यामधील महारवतनाची 40 एकरची जागा, जिची बाजार मूल्य सध्या 1800 कोटी रुपये आहे, ती जमीन फक्त 300 कोटी रुपयाला मिळालेली आहे. आणि ती खरेदी करण्यासाठी फक्त त्यांना ₹500 बॉन्ड पेपर किंवा स्टॅम्प ड्युटी लागलेली आहे. किती मजेशीर बाब आहे. बघा, आपल्याला जेव्हा एखादी जमीन किंवा प्लॉट सर्वसामान्य व्यक्तीला खरेदी करायचा असतो, तेव्हा तिथले जे रजिस्टर असतात, अधिकारी असतात, ते नाव बघतात. हा, ही जमीन कोणाच्या नावावर आहे? समजा एखाद्या शंकररावाच्या नावानं आहे. मग ह्या शंकररावाचे किती वंशज आहेत, म्हणजे वारस किती आहेत, ते सगळे इथं घेऊन या आमच्या समोर. त्याच्या सगळ्यांच्या सह्या घ्या. मग नंतर त्या सह्या झाल्यानंतर तुमच्या नावावर जमीन होईल, अशा प्रकारे आपला अधिकारी सांगतात. आता इथं पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये मात्र काही नियम वेगळेच लागलेले आहेत. म्हणजेच या महार वतनाच्या कोरेगावच्या जमिनीमध्ये एकूण 126 लाभार्थी आहेत, म्हणजे 126 जणांचं नाव त्या जमिनीवर आहे. आणि त्याच्यामधल्या फक्त गायकवाड नावाच्या एका व्यक्तीच्या सहीच्या आधारे हा जमीन खरेदी व्यवहार पूर्ण झालेला आहे. आता कसा झाले असं